नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी सध्या उभा आहे महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा गावामध्ये। तापोळा गाव हे भारताचं मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध आहे। माझ्या मागे जे दिसत आहे तो आहे कोयना जलाशयाचा परिसर। सध्या आम्ही येऊन पोहोचलो आहोत या कोयना बॅकवॉटरच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी। या ठिकाणी धरणाची खोली आहे 350 फूट इतकी। 350 फूट खोल पाणी या ठिकाणी आहे। तुम्ही अंदाज करू शकता हा पाणी साठा किती असू शकतो। माझ्या सोबत आहेत मनोज सर। मनोज यादव हे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत। माझ्यापेक्षा कोयनेबद्दल त्यांना जास्त माहिती आहे। आपण त्यांना विचारणार आहोत या कोयना जलाशयाची माहिती। मनोज सर, तुम्हाला या कोयना जलाशयाची काय माहिती आहे तुम्ही प्लीज सांगा सगळ्यांना। धन्यवाद शरद सर। कोयना जलाशय म्हणण्यापेक्षा आपण कोयना धरण म्हणूयात, कारण जलाशयाचं नाव शिवसागर जलाशय असं आहे। कोयना धरण हे महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ओळखलं जातं। कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता ही 105 TMC इतकी आहे आणि या धरणातून जी जलविद्युत निर्मिती होते ती महाराष्ट्रातली सर्वात जास्त विद्युत निर्मिती होते आणि म्हणूनच या धरणाला महाराष्ट्राची वरदायिनी असं म्हटलं जातं। हा जलाशय पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येत असेल की पाण्याची खोली यावरून धरणाची भिंतीचा आपण अंदाज बांधू शकतो। धरणाची भिंत ही फार छोटी आहे। भारतातल्या इतर धरणांची जर तुलना केली आपण तर कोयना धरणाची भिंत ही अत्यंत छोटी आहे, म्हणूनच याला नैसर्गिक धरण असं म्हटलं जातं। दोन डोंगरांच्या मध्यभागी राहिलेल्या जागेत भिंत घालून हे धरण बांधण्यात आलेलं आहे। सह्याद्री हा महाराष्ट्राला कसा वरदान ठरू शकतो हे यातून आपल्याला लक्षात येतं। आणि जी भिंत आहे तिची मजबूती इतकी आहे की ती 100 मीटर रुंद आहे, पण त्याचबरोबर जवळजवळ 800 फूट उंच आहे। या भिंतीमध्ये असं म्हटलं जातं, हे कितपत खरं आहे कल्पना नाही, शिशाचा रस सुद्धा ओतलेला आहे आणि शिशाचा रस ओतून याचं बांधकाम मजबूत होईल याची काळजी घेतलेली आहे। म्हणूनच कोयनेच्या त्या महाप्रलयकारी भूकंपात सुद्धा कोयना धरणाच्या भिंतीला फारसं नुकसान झालेलं नव्हतं किंवा महाराष्ट्राच्या या धरणाला फारसं नुकसान झालेलं नव्हतं। जर आपण शेतीच्या दृष्टीने पाहिलं तर कोयना धरणाचंच पाणी विद्युत निर्मिती केल्यानंतर पायथा वीजगृहातून पुढे जेव्हा जातं तेव्हा ते कराड या ठिकाणी कृष्णा नदीला मिळते। ही नदी जिथे प्रीती संगम आहे, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचं वैभव, त्यांची जी समाधी आहे ती त्याच ठिकाणी आहे। आणि याच प्रीती संगमावरती जेव्हा कृष्णा आणि कोयनेचा संगम होतो तिथून पुढे कोयनाच खऱ्या अर्थानं कृष्णेसाठी वरदायिनी ठरते आणि म्हणूनच कृष्णेवरच्या बऱ्याचशा योजना, मग टेंभू प्रकल्प असू द्यात, ताकारीची योजना असू द्यात किंवा आणखीन पुढे अगदी कर्नाटकात अलमट्टी धरणापर्यंत जात असताना कृष्णेवरती उभारलेल्या सगळ्या उपसा सिंचन योजना या खरं तर कोयनेमुळेच प्रामुख्यानं जीवित झालेले आहेत असं म्हटलं तरी हरकत होणार नाही, चुकीचं ठरणार नाही। शरद, धन्यवाद मनोज सर, तुम्ही आम्हाला इतकी छान माहिती दिली कोयना धरणाबद्दल। माझ्या सोबत माझा एक मित्र आहे जो या तापोळा गावातच राहतो। या तापोळा गाव आणि कोयना धरण याचं एक वेगळं नातं आहे, आपण त्याला याच्याबद्दल विचारणार आहोत। आता माझ्याकडे माझ्या सोबत या ठिकाणी साई नावाचा माझा मित्र आहे की ज्यानेच तापोळा गावामध्ये आमची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था केली। तर साईला आपण काही प्रश्न विचारणार आहोत। साईचं बालपण याच तापोळा गावामध्ये गेलेलं आहे। साई, साधारण तू लहानाचा मोठा याच तापोळा गावात झाला, तुला साधारण या धरणाबद्दल काय माहिती आहे जी आम्ही आता सरांनी सांगितली त्यापेक्षा जास्त? तापोळा गावाबद्दल मला तर जास्त माहिती आहे। धरणाबद्दल थोडीफारच माहिती आहे, म्हणजे इथं पर्यटन जास्तीत जास्त तापोळा गावातच येतात। बोटिंग करण्यासाठी तर जास्तच येतात तापोळा गावासाठी आणि तापोळा गाव एक मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते। साधारण कोणत्या महिन्यात तापोळा गावाला भेट द्यायला पाहिजे? साधारण दिवाळीमध्ये तापोळा गावात भेट द्यायला पाहिजे। आणि सध्या म्हणजे धरण पूर्ण क्षमतेने भरलं होतं ह्या वर्षी? हा। साधारण किती फूट पाणी खाली गेले आता पाणी एक 10-15 फूटच खाली गेलं आहे। आणि साधारण उन्हाळ्याच्या शेवटच्या म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या ठिकाणी पाणी किती खोल जातं? एक 350 फूट। म्हणजे आपण जिथे आहोत तिथून खाली 350 फूट इतकी खोली आहे। या धरणात मासे सापडतात? हा। या ठिकाणी मच्छीमारी केली जाते? हा। मगर आहे धरणात? मगर नाही। तुम्हाला तुझ्या लहानपणापासून कधी दिसली नाही?
साधारण वर्षभरामध्ये किती पर्यटक तापोळा गावाला भेट देण्यासाठी येत असतील? तरी एक लाखो तरी येत असतील. तर पर्यटकांसाठी इथे काय खास व्यवस्था आहे तुमच्याकडे? कुठे? हे तुमच्या या रिसॉर्टला तापोळा गावामध्ये रिसॉर्टसाठी त्यांना जेवण, बोटिंग बिटिंग आहे. शासकीय इथे विश्रामगृह आहे? हा. शासकीय विश्रामगृह. अच्छा. आणि साधारण या गावाच्या लोकांचा मुख्य इन्कम स्रोत काय? या गावाच्या लोकांचा मुख्य इन्कम स्रोत तर काही नाही. पर्यटन आहे. इथे शेती केली जाते? हा. काय पिकवलं जातं? इथे भात शेती केली जाते हा. फक्त, त्याच्यानंतर काही नाही. नाही. मग या कोयनेच्या धरणाचा पाण्याचा उपयोग तुम्हाला काय? हा, पाण्याचा उपयोग शेती बिती करायला घेतो आम्ही. पण तुम्ही तर भात एकच पीक करता, हा. त्यानंतर कोणतंच पीक नाही. नाही, तेवढ्यासाठीच. या धरणात पूर्वी कोणतं गाव गेलेलं आहे इथे पाण्याखाली? हा, अनेक गाव गेलीत. तुमचं गाव गेलंय? आमचं नाही. तुमचं धरणाच्या काठालाच होतं? हा. इथं लोकांची शेती होती याच्या हा, खाली. याच्या खाली. आता वरती किती शेती शिल्लक आहे? आता वरती थोडीफार आहे, जास्त नाही. जास्त नाही. तर ह्या तापोळा गावामध्ये जर यायचं असेल हा. तर आपण कुठून येऊ शकतो? जर पुण्यावरून आपल्याला यायचं असेल तर? पुण्यावरून यायचं असलं तर महाबळेश्वर मार्ग आहे, आणि सातावरून यायचं असलं तर इकडनं तेटली मार्ग आहे. म्हणजे इकडे मुनावळे मार्गे? हा. मुनावळे मार्गे येऊ शकतो इकडे? हा. म्हणजे सातारा, सज्जनगड, मुनावळे असं हा. कास पठार हा. इकडनं येऊ शकतो. बोट. आणि समजा तिकडनं आलो आपण साताऱ्यावरून हा. मुनावळे मार्गे इथे, तर इकडे यायला बोटनेच हा, आपल्याला हे मोठी डॅम बोट क्रॉस आहे. करावं हा. लागेल. या ठिकाणी एक मोठं ह्याचं काम सुरू आहे, Bridge. पुलाचं. तो कसला पूल आहे? तो नाही, तो एकनाथ शिंदेंनी बांधले आहेत. 3 पूल इथे चालू आहेत हा. कामासाठी. तर अजून काही 2-3 वर्ष जाणार आहेत त्याच्यासाठी. ते कुठल्या भागात? इथं ते दोन कोणत्या भागाला जोडतो पूल तो? एक तापोळा आहेर आणि एक तापोळा आपटी. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गाव आहे जवळच, असं हा, आम्ही ऐकलं दरेगाव. होतं. दरेगाव. साधारण किती दूर आहे इथून? नाही, ते इथंच आहे, 1 तास लागतो जायला. इथून हा. जवळच आहे. हा. म्हणजे त्यांचं गाव सुद्धा कोयना धरणाच्या जवळपासच आहे, म्हणजे कोयना धरणाच्या पाण्याच्या जवळपासच आहे. धन्यवाद साई, तू आम्हाला सगळी ही माहिती दिल्याबद्दल. तुम्ही सुद्धा या ठिकाणी निश्चित या. साईचं या ठिकाणी एक रिसॉर्ट आहे, त्याला तुम्ही भेट द्या. अतिशय उत्तम व्यवस्था त्याने आमची केलेली आहे. धन्यवाद तू आमच्यासोबत जॉईन झाल्याबद्दल. आम्ही आता येऊन पोहोचलो आहोत कोयना धरणातल्या एका टापूवरती, ज्या ठिकाणी चारी बाजूनी पाणी आहे, आणि या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलो आहोत. अतिशय उत्तम सिनरी आहे या ठिकाणावरून. या बाजू इथे सगळं बोटिंगच सुरू आहे. आमच्या डाव्या बाजूला जो आवाज येत आहे, या ठिकाणी एक मंदिर आहे एका टापूवरती, आणि त्या ठिकाणी सध्या आरती सुरू आहे. सगळ्या आजूबाजूच्या परिसरातली लोक या ठिकाणी बोटीतून येतात, गाववाले इथले, आणि या ठिकाणी ते आरतीचा आनंद घेतात. तर तुम्ही आमच्यासोबत आरतीचा आनंद घ्या.